अनिल सोले सरांना विनंती करतो की त्यांनी इथे उद्बोधन द्यावं. मी त्यांना असं सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेत आणि विधान परिषदेत जेव्हा हे विधेयक पास होण्यासाठी आलं होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्ष नेत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध केला आणि विशेषतः घाईघाईने सर्व पास करू नये या पद्धतीची भूमिका देवेंद्रजींनी मांडली, सुधीर मुनगंटीवारांनी मांडली. त्यानंतर बाहेर पण याचा मोठ्या प्रमाणात विरोध, जाहीर विरोध आणि जनतेमध्ये याचे सगळे दुष्परिणाम घेऊन जाण्याचा जाहीर भारतीय जनता पार्टीने केला आहे. सोले सर विद्यापीठात प्राध्यापक राहिले आहेत, विद्यार्थी राहिले आहेत, विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे सर्व भूमिकेतून त्यांना विद्यापीठ आणि विद्यार्थी माहिती आहे. ही भूमिका आणि सरकारची भूमिका आणि घाईघाईने घिसाडघाई ज्याला म्हणतात हे पास झालेलं विधेयक या संदर्भात त्यांनी आपलं मत ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. वास्तविक पाहता मला एक पॉलिटिकल अँगल याच्यावर बोलावं असं साधारणतः विष्णूजींचं मत होतं. या परिसंवादाला छान स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्यांनी आपापले विषय जोरकसपणे आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहे आणि हा वादविवाद नाही झाला याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. याचं कारण हा परिसंवाद होता आणि बरेचदा परिसंवादाला डिबेटचं रूप केव्हा येऊन जातं आणि एकमेकांची मतं खोडण्याचं काम केव्हा सुरू होतं हे कळतच नाही. आणि म्हणून एक चांगलं ओपिनियन या सभागृहात सर्व व्यक्त करतात आहेत. वास्तविक पाहता जी प्रक्रिया अवलंबण्यात आली याची तीच चुकीची आहे. आता याला सपोर्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जसं ते अंड सरळ उभं करता येत नाही ना तसे सुधारणा विधेयकही सरळ उभं करता येत नाही. आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे का सर? व्हायचं आहे. राज्यपालांची सही व्हायची है. वो ठीक है, जो भी है वो उनका ये है और वो जो करेंगे उनको जो लगता है वो. परंतु जसं ढगे सरांनी सांगितलं सुधारणांना भविष्यात त्या किती दिवस टिकतील याचा विचार करावा लागतो. मी असं म्हणतो की हे जे विधेयक आहे आणि ही जी प्रकुलपतीची सुधारणा आहे ही अत्यंत अल्पजीवी आहे. याचं कारण कुणाच्या हिताचे तर हे कोणाच्याच हिताचं नाही आहे, एकाच्याच हिताचं आहे. याचं कारण कुठलाही कायदा बनवत असताना त्याचे उद्देशिका जी दिलेली असते, उद्देश दिले असतात ते मला असं वाटतं सरांनी वाचून दाखवले काही. त्याच्यात याच्याशी काहीच संबंध नाही त्याचा. मग ती मराठी भाषा राजभाषा आपली ती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून, तिला सर्वश्रुत करण्याच्या दृष्टिकोनातून, जतन करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचं प्रचालन करण्याच्या दृष्टिकोनातून बनणारे कायदे वगैरे असतील. मला नाही वाटत ज्या पद्धतीची घटना 28 तारखेला घडली आणि विरोधी पक्षांनी सर्व विधेयकांमध्ये चर्चा केली, 2-2 तास चर्चा केली, याच्यावरही चर्चा करायचीच मागणी होती. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच म्हटलं की आम्हाला चर्चा करू द्या आणि जर तुम्हाला घाईगर्दीत करायचं असेल तर मग हे संयुक्त दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवा ज्याच्यामध्ये सर्वपक्षीय लोक असतात आणि त्याच्यात एक एकमत येऊ द्या. या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की आपल्या कायदे मंडळामध्ये कोण काय भूमिका मांडताय आणि जो निर्णय होत आहे तो योग्य होत आहे की नाही होत आहे. या डेमोक्रेसीची ही विशेषता आहे की कायदे मंडळामध्ये एखादे कायदे जे बनतात ना त्याला फार मोठं लेजिस्लेशन असतं. तसे एका रात्रीत, एका झटक्यात, एका आठवड्यात, 2 वर्षात नाही बनत. हाही 2016चा विद्यापीठ कायदा जो तयार झाला त्या कायद्यालाही फार मोठी पार्श्वभूमी होती.
10-12 वर्षांपासून त्याच्यावर चर्चा चालू होती आणि म्हणून तो 2 वर्षात, म्हणजे शासन बदललं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि 2 वर्षात तो कायदा झाला अशातला भाग नाही आहे. कायदा बनवायला बराच काळ जाऊ द्यावा लागतो. म्हणजे GSTचा निर्णय असेल तर 2002 पासून सुरू झाला तो चर्चा त्याची केंद्रामध्ये, किंवा ते लँड बिल जे आलं होतं त्याची चर्चा 1997 पासून होती आणि त्याच्यावर डिबेट देशभरात सुरू होती. आणि कुठलाही कायदा असतो तो कायदा किती वर्ष पुढे आपल्या सगळ्या समाजाला ॲक्सेप्टेबल असताना तो चालू शकतो याचाही विचार कायदे करताना कायदे मंडळाला, अर्थात विधिमंडळाला, अर्थात संसदेला करावा लागतो. आणि म्हणून तो जेवढा सर्वांना, अधिकाधिक लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करता येईल तेवढा तो करण्याचा प्रयत्न शासन कुठलंही असं तरी करतं. म्हणजे 2014च्या पूर्वीचं जे शासन होतं त्या कमिटीमध्येही सर्व पक्षाचे लोक होते आणि त्याच्यानंतर जे झालं त्याच्यातही सर्व लोक होते. आणि काही गोष्टी ज्या ढगे सरांनी आत्ता म्हटल्या आपल्या याच्यात की काही सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, त्याच्यातही डिबेट झाल्या आणि त्याच्यात खरी गोष्ट असते कायद्यात सुधारणा होत असतात. परंतु शेवटी सगळ्यांचं हे मत घेऊन एक चांगला कायदा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या कायद्यातल्या ज्या सुधारणा करण्याचा जो प्रयत्न असतो तोही सार्वमतानी, सर्वांच्या पार्टिसिपेशननी आणि एकमतानीच होऊ शकेल असं मी म्हणत नाही, बहुमतानी होतात. परंतु त्या 28 तारखेला विशेष करून हा जो सुधारणा विधेयक आहे हे चर्चेला नाही येऊ दिलं. आणि मित्रांनो, मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की हे जर विधान परिषदेत चर्चेला आलं असतं तर तुमचे शिक्षकांचे प्रतिनिधी आणि पदवीधरांचे प्रतिनिधी हे तुटून पडले असते याच्या विरोधात. याचं कारण ते जर नसते पडले तर ते ॲन्सरेबल राहिले असते बाहेर जाऊन. कारण हा 2016चा कायदा जो बनला त्या याच्यातही सर्व मत घेत असताना या प्रतिनिधींचं मत अत्यंत महत्त्वाचं राहिलं होतं त्याच्यातही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांची मतं आली असती, त्यांच्या लोकांपर्यंत हे पोचलं असतं, लोकांचं एक जनमानस तयार झालं असतं. हे जनमानस तयार होऊन कायद्यांना समर्थन मिळतं, सपोर्टच मिळतो. परंतु याच्यात या गोष्टीचं पालन करण्यात आलं नाही आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलं की हा या विधिमंडळातला सर्वात काळा दिवस आहे. याचं कारण आता युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, विद्यापीठे जे आहेत, हे एखाद्या महामंडळासारख्या चालतील, एखाद्या कॉर्पोरेशनसारख्या चालतील. त्याची स्वायत्तता समाप्त झालेली आहे. मुळात NEP जे होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होती, त्याच्यात स्वायत्ततेवर भर देण्यात आला होता, लोकल थिंकिंगवर आणि लोकल इन्व्हॉल्वमेंटवर अधिक भर देण्यात आला होता. आहे म्हणजे ते अधिकाधिक लोकांपर्यंत सर्वस्पर्शी, सर्वांचं ॲक्सेप्टेबल अशा पद्धतीचं असलं पाहिजे असा त्याच्यात भर देण्यात आला होता. इथे उद्देशिका जी आहे त्या उद्देशिकेशी या कायद्यात असलेल्या हे जे कुलगुरूची निवड पद्धती, त्याची प्रक्रिया आणि प्रकुलपतीची नियुक्ती हे कुठेच नाही, हे विसंगत आहे टोटल. आणि ही सुधारणा जरी झाली कायद्यात तरी मित्रांनो ही जास्त दिवस टिकणारी नाही आहे. याचं कारण ही फक्त शिक्षण मंत्र्यांना आपल्या कब्जामध्ये विद्यापीठं घ्यायची आहेत म्हणून उदय सामंतांनी ही घडवून आणलेली ही प्रक्रिया आहे. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की या महाराष्ट्रातलं ज्यावेळेस हा कॅबिनेटमध्ये आला त्याच्यानंतर या महाराष्ट्रातलं कुठलंही वर्तमानपत्र उचला, त्याच्यात आमच्यासारख्या राजकीय लोकांची मतं याचा विचार नका करू. ती त्या पक्षाच्या रिलेटेड असेल
परंतु तुम्ही एकंदरीत अग्रलेख वाचा सगळ्या वर्तमानपत्रांचे, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या कायदा बनवण्याच्या दृष्टिकोनातून, हे विधेयक पास होण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा कॅबिनेटमध्ये जेव्हा हे मंजूर झालं त्याच्यानंतरही आणि त्याच्या आधीपासून सर्व वर्तमानपत्रांनी ही जी आहे प्रक्रिया केलेली आहे, प्रकुलपतीची व्यवस्था जी या ठिकाणी टाकून सगळे विद्यापीठ कंट्रोलमध्ये करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याला सगळ्यांनी विरोध केलेला आहे. त्याला सगळ्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून याचं राजकीयकरण उघड उघड सरळ सरळ, मी राजकारणातला माणूस आहो. प्रो व्हाईस चान्सलर होते पाराशर सर, काणे सर व्हाईस चान्सलर होते आपल्या विद्यापीठामध्ये. आम्ही राजकारणातली माणसं, आम्हाला रिकमेंड करावे लागतात लोक. परंतु आम्ही रिकमेंड केलेलं एकही काम नाही झालं. याचं कारण असं आहे की आम्हाला हे समजते त्यांची ती पोझिशन आहे, त्यांना ते अधिकार आहेत तो निर्णय घेण्याचे. आज जर मीच त्या पोझिशनवर जाऊन बसलो तर मग तर हे घ्यावंच लागेल आहे निर्णय. ते आमचं रिकमेंडेशन म्हणजे ब्रह्मवाक्य आहे, नहीं किया तो फिर जैसा आपने बताया सर कि रिसिग्नेशन दे दो, नहीं तो हम भेज देंगे वापस आपको. नाही, हे याचा उद्देश चांगला नाही आहे. अत्यंत वाईट उद्देशाने पास करण्यात आलेलं हे सुधारणा विधेयक आहे, अत्यंत वाईट उद्देशाने. आणि याच्यामध्ये सभागृहाच्या पटलावर चर्चा न करू देता घिसडगयाने मंजूर करण्यात आलेलं हे विधेयक आहे. आणि हे अल्पजीवी आहे. सरांनी, माझ्या पूर्ववक्त्यांनी कोणीतरी म्हटलं की कदाचित हे सरकार गेल्यानंतर दुसरे आले तर ते याला एका झटक्यात बदलवून टाकतील आणि 101% बदलणार. आज विद्यापीठांना ज्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे, शिक्षणाचं तर बाजारीकरण करूनच टाकलेलं आहे, परंतु शिक्षणाचं राजकीयकरण. आणि हा अत्यंत धोकादायक कायदा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये हा निर्माण होतो आहे. अनेक दाखले दिलेत लोकांनी, या युनिव्हर्सिटी तसं आहे, त्या युनिव्हर्सिटी तसं आहे, त्या युनिव्हर्सिटी तसं आहे. मी आपला प्रतिनिधी असताना विधिमंडळात अनेक वेळा असं म्हटलं की अनेक कायदे मित्रांनो असे आम्ही पाहिले की विविध राज्यांचे विधिमंडळ महाराष्ट्राचा कायदा कसा आहे हे पाहून स्वतःचा कायदा करण्याचा प्रयत्न करतात, त्याचं अनुकरण करतात. कितीतरी विधिमंडळाच्या कमिट्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भेट द्यायला येतात. कितीतरी राज्यांचे सचिव महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या सचिवांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात की हमारे यहाँ ये इस प्रकार का क्राइसिस आया है, इसमें कैसा क्या करना. मग हा कायदा हा काय आमच्या देशातल्या इतर राज्यांना मार्गदर्शक कायदा ठरणार आहे? शिक्षणाने सगळ्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कायदा. संतांची, सामाजिक बांधिलकीची, सामाजिक परिवर्तनाची, या सगळ्यांचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा, महिलांच्या शिक्षणाला सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कायदा. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हा मंजूरच होऊ शकत नाही. तुमचं काय असेल ते, कुलपतींशी तुमचे काय भांडणं असतील, काय नसतील, हे होतच राहतात आहे. सर्वच लोक सारखे येत नसतात. परंतु राजकीय माणसाला डायरेक्ट त्या ठिकाणी बसवायचं,
मी तर क्वालिफिकेशनच्या बाबतीत बोलतच नाही. सरांनी सांगितलं की याचं काही क्वालिफिकेशन नाही, पर व्हाइस चांसलर का क्वालिफिकेशन है, वीसी का क्वालिफिकेशन चाहिए, प्रोफेसर बनने के लिए क्वालिफिकेशन चाहिए, प्रो चांसलर बनने के लिए कोई. आणि म्हणून हा कायदा जो आहे ज्या पद्धतीने आला, ती पद्धत ही निश्चितपणे याच्यावर जर चर्चा झाली असती तर सगळे मुद्दे महाराष्ट्राच्या जनतेला लाईव्ह सभागृहातून गेले असते आणि त्याच्यामुळे याच्यावर चर्चा टाळण्यात आली आणि हा कायदा आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. पण मित्रांनो, हा कायदा अत्यंत अल्पजीवी आहे. हा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणार आहे आणि त्याच्यामुळे या कायद्याचा ठिकठिकाणी निश्चितपणे विरोध केला पाहिजे असं माझं मत आहे. या ठिकाणी इतर 2-3 जे गोष्टी होत्या ज्याचा उल्लेख इतरांनी केला, ज्या सुधारणा या ठिकाणी केल्या, चर्चा झाली असती तर त्यात सुधारणातही काही ना काही ॲड झालं असतं आणि फायदाच झाला असता. नुकसान नसतं झालं, फायदाच झाला असता. चर्चेतून काही नुकसान होत नाही. आणि फक्त तेवढंच जर असतं ना तर सर यांनी चर्चाही केली असती. पण हे होतं ना, हे प्रकुलपतीवाला विषय होता ना, आणि त्यांनी म्हटलं आहे ना या कायद्यात सरळ सरळ प्रत्येक गोष्ट आन्सरेबलच आहे प्रकुलपतीला. विद्यापीठ आन्सरेबलच आहे. त्यांनी पत्र दिलं की तुम्हाला ते देणंच आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हटलं आहे त्यांनी, प्रशासनात. आणि आपण जी काही मुद्दे जे आपल्यासमोर आले ना फायनान्सचे, मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढा सरकारी हस्तक्षेप होईल, जेवढं पदावर असलेल्या लोकांचा हस्तक्षेप होईल, तेवढं शिक्षण क्षेत्रामध्ये प्रश्न अधिक उपस्थित होतील आणि तेवढी त्या शिक्षण क्षेत्राची पातळी खाली जाईल. शिक्षणामध्ये प्रशासन नसलं पाहिजे, शिक्षणामध्ये प्रबंध नसलं पाहिजे. आजपासून 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी प्राध्यापक तर सहीच नव्हते करतो. कॉलेज में जाते थे तो वो कोई मास्टर पे सही नहीं करते थे. मला एकदा मागो वैद्य म्हणत होते. मी त्यांना म्हटलं, मागो वैद्य साहेब, मी त्यांना म्हटलं की मला 2 सह्या कराव्या लागतात, त्याच्यामुळे मी निघू नाही शकत, असं मी येईन संध्याकाळी भेटायला. तर ते म्हणे आता 2 सह्या कराव्या लागतात का? आमच्या वेळेस तर सह्याच नव्हत्या कराव्या लागतात. ते हिस्लॉप कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते म्हणे आम्ही रोज जात होतो आणि ज्या दिवशी जायचं नाही त्या दिवशी प्रिन्सिपलला सांगत होतो. आणि 2-2 महिने प्रिन्सिपॉलशी भेटायची गरज नव्हती जर आपण आपलं काम रेग्युलर केलं तर. पण तेव्हा खंड पडेल म्हणून विद्यार्थी जात नव्हते. याचं कारण ते बंधन होतं शिक्षकावर, शिक्षकाचं स्वतःचं. किंवा तू शिक्षक आहे ना, तू गेलं पाहिजे. काय झालं मग? ते 1 सही, मग 2 सह्या, मग त्याच्यानंतर बायोमेट्रिक, पण मग त्याच्यातून पदवाटा येतच. पहिले मी आता सरांना सांगत होतो की या युनिव्हर्सिटीच्या भरोशावर तर आमचं MSc झालं. काय पुरण भाऊ, म्हणजे आम्ही बरोबरच होतो. ते आयुर्वेदिक कॉलेजला होते, आम्ही इकडे होतो. पुस्तकं कुठे बाजारात मिळत होते? MScचे पुस्तकं बाजारात मिळत नव्हते. 1-1, 2-2, 4-4 कॉपीज राहायच्या विद्यापीठात आणि ते तिथे बसून सगळं आपल्याला लिहून घ्यावं लागायचं, ही स्थिती होती. त्याच्यामुळे शिक्षकांना असं वाटत होतं की मी जर नाही शिकवलं तर याला दुसरं काही नाही अवेलेबल. पिरियड रेग्युलर व्हायचे,
पूर्वी काही इतके पर्सेंट असेल तर तितके, नाही तर डिबार फिबार हे विषय नव्हते, पण पोरं अभ्यास करायचे, पिरियडही करायचे. काही असं दिलेलं नव्हतं की या आठवड्यात किती शिकवावं लागणार आहे आणि किती नाही शिकवावं लागणार आहे. आता तर रोज काय घेणार आहे सर लिहावं लागतं. पण आपल्यावरच जबाबदारी राहत होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये 2-2 तास एक्स्ट्रा क्लासेस चालून सिलेबस कंप्लीट करण्याचा, ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये सिलेबस कंप्लीट करणारे प्राध्यापक, आता ॲडमिनिस्ट्रेशन हवी आहे. आज काय शिकवणार, 45 मिनिटात कोणतं टॉपिक घेणार, कोणतं लेसन आहे. म्हणजे आपलं हे काम तिकडे वाढवून दिलं. जिथे जिथे प्रशासन हवी होईल तिथे तिथे अडचणी वाढतील, पळवाटा शोधण्याचा प्रयत्न होईल. आणि हा कायदा तेच करतो आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे की प्रशासन मिनिमम असलं पाहिजे, प्रबंधन ही जबाबदारी सरकारची आहे. प्रोव्हिजन्स करणं हे सरकारचं काम आहे. या शिक्षण क्षेत्राची ही रिक्वायरमेंट आहे. इतके करोड रुपयाची प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे, केलं पाहिजे. आणि गव्हर्नन्स केलं पाहिजे, गव्हर्नन्स केलं पाहिजे. त्याच्यावर इन्स्पेक्शन झालं पाहिजे, काही क्रायटेरिया निश्चित झाले पाहिजे, ते होतं आहे की नाही याचं सुपरविजन झालं पाहिजे. परंतु अगदी युनिव्हर्सिटीच्या अगदी खालपर्यंत सगळ्या काउन्सिल्समध्ये इंटरफेअर करून, त्याच्या प्रशासनामध्ये इंटरफेअर करून, त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न शासनाने करणं म्हणजे अत्यंत लांछनास्पद आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा कायदा ही सुरुवात आहे. आणि सत्ता निरंकुश असते, त्याच्यामुळे ती सगळं आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करते. जेव्हा सत्तेत आपण असतो तेव्हा आपल्याला वाटत नाही, आपल्याला असं वाटतं की ही आपणच आता परमनंट आहो, पण ही टेम्पररी असते आणि ती निघून जाते. या निरंकुशतेचा परिणाम आहे अशा पद्धतीचे कायदे महाराष्ट्रासारख्या प्रगत विधिमंडळामध्ये पारित करून युनिव्हर्सिटीजला राजकीयकरण करून तिला आपल्या कब्जात घेण्याचा शासनाचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे अयोग्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कायदा ताबडतोब वापस घेण्यात आला पाहिजे.